चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। आज खूप उशिराने मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। मला वाटतं 5:30-6 होण्यात आलेले आहेत, कारण सूर्यास्त होण्याची वेळ झालेली आहे। तर व्हिडिओला सुरुवात एवढ्या उशिरा का सुरुवात केली? कारण संध्याकाळचं सगळं सकाळचं जे काही रुटीन होतं ते पटापट आवरून दुसरी कामं म्हणजे व्हिडिओ एडिटिंग वगैरे बाकीची कामं होती, त्याच्यामुळे उशीर झाला। पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण किचनशी रिलेटेड मी काही टिप्स शेअर करणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला महत्त्वशीर ठरेल। तर सगळ्यात आधी ही जी गाळणी असते चहाची, याच्याबद्दल मी टिप शेअर करणार आहे तुमच्या बरोबर। तर बघा, ही जी गाळणी ना आता प्रत्येकीकडे असते, शेप वेगळा वेगळा असतो, कोणाचं पूर्ण गोल असतं किंवा कोणाचं असं ट्रायंगल शेपमध्ये असते। तर याच्यामध्ये बघा ही घाण साचते, आपण कितीही चांगलं स्वच्छ करा पण याच्यात ही जी काळी काळी घाण आहे ती साचलेली असते, निघत नाही किंवा गंज पण चढतो। आता ही घाण साचलेली, गंज नाही चढली किंवा ही बघा ही वरती ही काळी काळी दिसते ना, तर ही घाण ही आपण कशी घालवू शकतो ते मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे। बरं, ही जी टिप आहे ती माझ्या आईची आहे, आईकडनं माझ्यापर्यंत पोहोचली आणि माझ्याकडनं मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे। आणि दुसरी एक गोष्ट की आज मी जे हँड ब्लेंडर असतं केकसाठी, व्हिप क्रीम बनवण्यासाठी जे आपण ब्लेंडरने व्हिप क्रीम बनवतो केकची, तर माझ्याकडे ते हँड मिक्सर आहे, म्हणजे हातात धरून नाही करावं लागत, मिक्सर सारखं आहे। तर ती मी कोरोनामध्ये घेतलेली होती, तेव्हा मी केकचा बिझनेस करायची। पण आता असं म्हणजे 2020 नंतर तो मी बंद केला, मग ती मशीन तशीच पडली, त्याचा काही उपयोग होत नाही। केकही मी सध्या बनवतच नाही आहे। तर म्हटलं तर त्याचं काय करावं, तर आज मी त्याच्यामध्ये जी आपली लोणी काढायची असते तुपाची, कारण आमच्याकडे गाईचं दूध येतं आणि त्याची साय खूप छान जाडसर येते, खूप सारी साय साचून जाते 15-1 दिवसामध्ये, लिटरभर दुधाची, 1 लिटर दुधाची। कारण ती गाय जी आहे ती गावठी आहे। आमच्या दूधवाल्या दादांना मी विचारलं होतं की एवढी जाड साय कशी येते, तर मी पहिल्यांदाच, कारण मिक्सरमध्ये खूप वेळ लागतो, सारखं ते फिरवत बसा, कंटाळा येतो, वेळ खूप जातो, म्हणून म्हटलं त्याचं भांडं मोठं आहे तर ते पण मी बनवून बघणार आहे आणि ते देखील तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आधी आपण ही गाळणी जाळून घेऊया। याच्यातलं जे हे आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर इथे गॅस पेटवून घ्यायचा, त्याच्यानंतर ही जी गाळणी आहे ती अशी ठेवून द्यायची, उलट पलट करत राहायची। ही जी बघा लगेच धूर निघायला लागला, हे जे आहे ना ते जळायला लागतं। आता जर तुमची खूप जास्त खराब असेल, मी जास्त खराब नाही होऊ देत, अशी झाली ना ती की जाळून घेते। नवीन गाळणी लगेच घेण्यापेक्षा, कारण स्टीलची ती सारखी फेकण्याऐवजी जर आपण हीच अशी वापरली ना व्यवस्थित, तर भरपूर दिवस जाते, आपले पैसेही वाचतात आणि उगाच का खर्च करावा। जर व्यवस्थित रिपेअर होणार असेल तर मग मला असं वाटतं की आपण नको त्या गोष्टींवर पैसे नाही खर्च करायचा। त्याचा जळायचा जो वास असतो ना तो देखील थोडासा असा उग्रट येतो, म्हणजे केस जळाल्यानंतर कसा वास येतो ना तसं। तर बघा व्यवस्थित असं सगळं जळतं आहे, कधी कधी पूर्ण लाल होऊन जाते ही गाळणी। जर चहा वगैरे गाळली जात नसेल, बऱ्याचदा काय होतं चहा खूप हळूहळू गाळली जाते, चहा पावडर जाड असेल तर चहाच नीट पडत नाही कपामध्ये, तर अशा वेळेस हा प्रॉब्लेम असतो, तुम्ही सॉल्व्ह करू शकतात असं जाळून। नक्की ट्राय करून बघा। आता हे जळायला लागले, इथे घाण साचलेली आहे ना म्हणून हे अगदी जळायला लागलं। ऑलमोस्ट बऱ्यापैकी जळालं येते। गॅस थोडा कमी करून घ्यायचा आणि हे जे जळालेलं असतं ना बघा, हे त्याच्या थोडी सुरीने असं करा तुम्ही, बघा त्यातली जी घाण आहे ती निघालेली दिसते तुम्हाला, म्हणजे तो जो भाग काळवंडलेला होता तो आता मोकळा व्हायला लागतो आहे। चमचा घ्या किंवा सुरी घ्या, काहीही घ्या, त्याच्याने क्लीन करून घ्यायचं। बघा किती छान क्लीन झाली। आता याला पूर्ण धुते आणि मग दाखवते तुम्हाला, पण त्याच्या आधी आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती घाण जमा झाली, सगळी गाळणीची घाण पडली। आधी पूर्ण क्लीन होतं आणि सगळी गाळणीची घाण इथं खाली जमा झालेली आहे। आता तिला स्वच्छ धुते आणि मग दाखवते तुम्हाला।
तर गाळणी धुतलेली आहे. आता थोडं अंधार झालं आहे त्याच्यामुळे लाईटचा प्रकाश कमी पडतो किचनमध्ये, प्लीज समजून घ्या. तर बघा तरी पण क्लिअर दिसतं आहे, अजिबात कुठेच तुम्हाला डाग दिसत नाही आहे. मी एक छोटा व्हिडिओ इथे अटॅच करते आधीचा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. तर बघा फक्त ही जी कॉर्नरची ना मी ती थोडी स्पूनने काढली, कारण ते जास्त जळत होतं, म्हटलं नको, मला भीती वाटली त्याच्यामुळे. पण बघा इथली पण पूर्ण घाण निघाली आहे आणि इथे कुठे जे त्रिकोणी काळा डाग होता मोठा तो सुद्धा पूर्ण क्लीन झालेला आहे. मी मागूनही दाखवते तुम्हाला. घासल्यानंतर आपली गाळणी जी आहे चहा गाळायची ती एकदम छान झालेली, नवी कोरी झालेली असते. हां, फक्त जळाल्यामुळे त्याचा रंग बदललेला असतो, बाकी डॅमेज होते वगैरे असं काहीच नाही आहे. बिनधास्त तुम्ही ही ट्रिक वापरू शकता गाळणी स्वच्छ करण्यासाठी, चहा गाळायची गाळणी. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. गाळणीचं काम करायच्या आधीच मी तुपाचं केलेलं होतं ॲक्च्युली, कारण म्हटलं तूप होईल तोपर्यंत गाळणीचं आपण दाखवून देऊया. तर बघा इकडे ना नेहमी मी मिक्सरचं जे भांडं असतं त्याचं म्हणजे मिक्सरवरच लोणी काढते तुपासाठी. पण आता हे माझ्याकडे जे बिटर आहे, आपण त्याला बिटरच म्हणू, हँड मिक्सर ॲक्च्युली ते मी केकच्या वेळेस घेतलं होतं. जसं मी आधी सांगितलं 2020मध्ये कोरोना, तेव्हा माझा केकचा बिझनेस खूप छान व्यवस्थित चालला होता, तेव्हाचं ते घेतलेलं होतं आणि 5,000ला घेतलेलं होतं. मग ते केकचं तेवढ्या पुरतं कामी आलं, नंतर त्याचा काही उपयोग होतच नाही आहे. तर मग मी विचार केला की आपण याच्यामध्ये लोणी बनवून बघूया, झालं तर खूप चांगलं. तर ना याच्यामध्ये एकदम फास्ट होतं आहे लोणी, असं नाही की गोळा बनत नाही आहे, गोळा नाही बनत ॲक्च्युली, पण लोणी निघत होतं, खूप इझिली निघालं. मला वाटतं मिक्सरवर एकदम छोटं 5-5 मिनटं दळत बसण्यापेक्षा 2 याच्यातच लोणी झालं, एका याच्यातच, कारण याचं भांडं मोठं आहे ना, तर एका याच्यातच संपूर्ण लोणी झालं असतं. पण मी पहिल्यांदा ट्राय करते म्हणून मग मला असं वाटलं की आपण 2 टप्प्यात करावं, जेणेकरून नाही झालं तर मग कसं वेस्ट नको व्हायला. तर एकदम छान लोणी इथे निघालेलं आहे, पाणी एकीकडे आणि जे लोणी आहे ते एकीकडे. तर एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते मी काढून घेईल आणि मी बर्फाचं पाणी घेतलेलं, पूर्ण बर्फ होता त्याच्यात, त्याला केव्हाचं बाहेर काढून ठेवलं. थोडा बर्फ वितळल्यानंतर ते पाणी झालं आणि मग तेच पाणी मी आता लोणी काढण्यासाठी वापरते आहे. मिक्सरमधनं पण लोणी काढायचं असेल तुपासाठी तर याचंच पाणी वापरते मी, बर्फाचं, म्हणजे कसं लोणी पटकन निघण्यासाठी मदत होते. आता या ठिकाणी पुरणाची छोटी गाळणी घेतली आहे मी, तुम्ही दुसरी कुठलीही गाळणी घेऊ शकता ज्याच्यातनं लोणी खाली पडणार नाही, पण त्यातलं जे पाणी आहे ते इझिली बाहेर येऊन जाईल. तर एवढं आता लोणी निघालेलं आहे. मिक्सरमध्ये कसे मोठे गोळे बनवून येतात, त्याच्यात तसं नाही झालं, पण खूप लवकर, म्हणजे मला वाटतं 2 मिनटातच हे झालेलं, जास्त वेळ लागला नाही. मीच हैराण झाली, कारण मी स्पॅच्युल्याने चेक करत होते की त्याला लोणीचं टेक्स्चर येतं आहे का त्या क्रीमला, ती जी साय साचवली आहे त्याला. पण नाही, याचा एक तोटा असा की ना ह्याच्यातनं खूप बाहेर शिंतोडे उडाले. पूर्ण मी गॅस, त्याच्यानंतर माझ्या कपड्यांवर, खाली ओट्यावर, इवन जमिनीवर सुद्धा पडलेत सगळे शिंतोडे, सगळीकडेच उडत होते ते, कारण मी प्रमाण कमी ठेवलेलं ॲक्च्युली याचं, त्याच्यामुळे झाला तो प्रॉब्लेम. जर प्रमाण मी जास्त ठेवलं असतं, सगळी साय एका वेळेस टाकली असते तर कदाचित शिंतोडे नाही उडाले असते. कारण ते जे पाते आहेत ना याचे हँड मिक्सरचे जे पाते आहेत फिरणारे, तर ते खूपच त्याला कमी पडत होतं. आणि दुसरं एक कारण की हे पातळ आहे, व्हिपक्रीम कशी असते घट्ट असते ती, त्यामुळे त्याचे एवढे शिंतोडे उडत नाही. आणि जसजसं ते बीट होतं, फिरतं, तसं ती व्हिपक्रीम फुलत जाते. पण याचं उलटं असतं, याचं पाणी एकीकडे होतं आणि लोणी एकीकडे तयार होत असतं, जशी जशी प्रक्रिया होत जाते. त्याच्यामुळे मग चांगलं पण आहे आणि मग एक काम पण वाढतं आपलं. पण मग असं वाटलं की मिक्सर, इतक्या वेळ मिक्सरवर अर्धा तास तरी लागून जातो लोणी काढायला, लवकर लोणी निघत नाही मिक्सरवर आणि मिक्सर पण हीट होतं. मग त्याच्यापेक्षा हे काय वाईट आहे. इथे थोडी गडबड झाली, हे जे 2 पाते ते वेगळ्या त्यांचे जे मागचे दांडे आहेत ना ते थोडे वेगळे आहेत, ते कन्फ्युजन होऊन जातं की कुठला दांडा कुठल्या बाजूला बसवायचा आहे, कारण दोघांची जागा वेगवेगळी आहे त्याच्यामुळे. तर इथे आरामात ते बसतं आहे. पुन्हा बर्फ बघा, तांब्यामध्ये अजूनही बर्फ आहे आणि तसं मी त्याला लावून देते आहे याच्यामध्ये, की जेणेकरून ते व्यवस्थित फिरलं पाहिजे. आता तर ते मला वाटलं की गोल गोल फिरेल, ॲक्च्युली हे रोटेट होतं ऑटोमॅटिकली, व्हिपक्रीमच्या वजनाने ते रोटेट होतं. मला वाटलं याचंही रोटेट होईल, पण ते होत नव्हतं, म्हणून मग मला हातानेच त्याला रोटेट करून घ्यावं लागत होतं. तर दुसरा जो फेर होता तोही माझा अगदी 2 मिनटामध्ये तयार झाला, म्हणजे सगळं लोणी माझं 2 मिनटात निघालं याचं सायचं. आता जे पूर्ण हे केलेलं आहे लोणी बाजूला काढलेलं आहे पुरणाच्या गाळणीमध्ये,
तर ते पण म्हटलं की आता बाजूला काढून घ्यावं. इथे हा प्रॉब्लेम होतो आहे की हाताला पूर्ण लोणी लागलेलं आहे, त्याच्यामुळे ते जे भांडं अडकलेलं होतं खाली ते निघतच नव्हतं. शेवटी रुमालाच्या मदतीने मी ते भांडं काढलेलं आहे मशिनीमधनं. आता हे जे लोणी ते पूर्ण मी धुवून घेते आणि धुतल्यानंतर मग कारण कसं गोळा केल्यानंतर तो पुन्हा धुवा, त्याच्यापेक्षा गोळा करायच्या आधीच त्याला व्यवस्थित थंडगार पाण्याने धुते आहे, जे बर्फाचं पाणी उरलेलं होतं ते, आणि छोटे 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 त्याचे गोळे बनवून घेते, म्हणजे लोणी बनण्यासाठी मदत होईल. आता जर तुम्ही तूप बनवत असाल ना तर याचं भांडं घ्या. नॉनस्टिकच कढई घ्या कधी पण, कारण काय होतं नॉनस्टिक कढईमध्ये खूप लवकर जळत नाही. आता तूप कसं आपलं बऱ्याचदा कामात लागून जातो, लक्ष ठेवतो आपण किचनमधलंच काम करत असतो, पण बऱ्याचदा ते जास्त जळून जातं, मग तुपाला थोडासा असा चॉकलेटी रंग येतो. जर तसं होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही नॉनस्टिक तव्यामध्ये किंवा नॉनस्टिक अशी कढई मी जी घेतली त्याच्यामध्ये तुम्ही तूप बनवा. त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये एकतर ते जळत नाही आणि दुसरी गोष्ट लवकर होतं. म्हणजे माझा पर्सनली अनुभव राहिलेला आहे की जी ॲल्युमिनियमची कढई आहे ना त्याच्यात जर बनवलं तर खूप वेळ लागतो, आणि ही जी हा जो पॅन आहे त्याच्यात जर बनवलं ना तर लवकर बनतं जे तूप आहे ते. आता या तूपला मी एका बाजूला ठेवून देते बारीक आचेवर, म्हणजे ते होत राहील. मधल्याच गॅसवर ठेवते आहे, आजूबाजूला पाण्याचे शिंतोडे वगैरे त्याच्यावर उडायला नको म्हणून ते होत राहील. तोपर्यंत मी माझे बाकीचे कामं करत राहते. आणि बघा इकडे प्रक्रिया सुरू पण झालेली आहे. आणि साईचं कसं जास्त वास येत नाही, तो गाईचं तूप घरी बनवताना जेवढा म्हशीचं तूप बनवताना वास येतो ना तसा काही म्हणजे सुगंध वगैरे येत नाही. एकीकडे मी पाणी ठेवलं गरम करायला, कारण सगळीकडे लोणीचे शिंतोडे उडालेले होते आणि चिकचिक झालेलं होतं. म्हटलं तेही घासून घ्यावं, आणि ते घासले वगैरे तोपर्यंत इकडे तूपसुद्धा बऱ्यापैकी बनलेलं आहे. आता याच्यामध्ये तूप झालं की नाही झालं हे ओळखायची ज्याची त्याची पद्धत असते. कोणी पाण्याचे शिंतोडे मारतं, तर कोणी पान टाकतं नागिनचं, विड्याचं पान. नागिनचं पान म्हणजे विड्याचं पान. तर माझ्याकडे विड्याची पानं नाहीत म्हणून मी तुळशीचे पानं टाकले, ते पण चालतात कारण ते आपण खातो म्हणून. तर तुळशीचे पानं टाकले आणि त्या तडतडतात पण त्याचा रंग बदलत नाही, म्हणजेच आपलं तूप झालेलं आहे. अगदी तसंच इथे पानं तडतडली पण त्याचा रंग नाही बदलला. आता हे तूप मी एका बाजूला थंड करायला ठेवून देते. ते थंड होईल तोपर्यंत दुसरी जी काही कामं आहेत ते ठेवते. ताटलीवर याच्यासाठी ठेवलं की स्टँड दुसऱ्या ठिकाणी अडकलेलं आहे म्हणून. तर तूप इकडे थंड होतंय तोवर म्हटलं ह्या फुलवाती भिजवून घेऊया, कारण ना ह्या फुलवाती जेव्हापासून मी जळगाववरनं सामान आणलं होतं मागच्या महिन्यात काहीतरी 20-21 तारखेपर्यंतचा मी हा देवाचा सामान आणला होता, त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तर म्हटलं की या फुलवाती भिजवून घेऊया. शक्यतो मी बाहेरचं तूप वापरणं टाळतेच, घरीच तूप बनणं म्हणजे आता सवय झालेली ना घरच्या तुपाची, तर मग घरी जे ताजं तूप बनतं आणि गाईच्या तुपाचं असतं हे. असं नाही की मी जे दुसरं दूध असतं म्हशीच्या दुधाचं तूप बनलेलं असं नाही, शुद्ध गाईच्या दुधापासनं बनलेलं हे तूप आहे, साईपासनं. तर म्हटलं ठीक आहे आपण आता हे करून घेऊया. तर या सगळ्या वाती मी भिजवून घेते आहे. एका याच्यात किती सगळे कामं होतात तुम्ही बघू शकतात आपले. वाती पूर्ण तयार झाल्या, त्या थोड्या थंड होऊ दिल्या आणि लागोहात मी त्यांना डब्यामध्ये ठेवून दिलं आणि त्यातलीच एक वात काढून लगेच देवाजवळ तुपाच्या वातीचा दिवा लावला. कारण ना मला 2 टाईम तुपाचा वातीचा दिवा लावायचं म्हणजे आवडतं मला आणि लावलाच पाहिजे, शुभ असतं ते. तर बघा किती मस्त असं तूप निघालेलं आहे आणि पिवळं शार तूप निघालेलं आहे, अजिबात कुठे जळालेलं नाही आहे. आता मला हे तूप 20 दिवस तरी आरामात जातं. आता याला थोडं थंड होतं, ते कोमट आहे ते. आणि ही जी बेरी निघाली ना तर ती मी फेकून नाही देत, खातो आम्ही ती, कारण उगाच वेस्ट नको म्हणून त्यात थोडी साखर किंवा गूळ टाकायचा आणि थोडी वेलची पावडर टाकायची, एकदम छान लागते ती. आणि थोडीशी वेलची पावडर. कसं आहे? छान ना? कोकोनट सारखं आहे ना? घे थोडंसं खा, थोडंसं पप्पाला
मला नव्हतं पकड. बस तिथे. मैत्रिणींनो, आज एका कामाच्या म्हणजे फक्त तूप बनवायचं डोक्यात होतं, बाकी एवढे सगळे कामं निपटले गेले. त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं. म्हणजे टाईम मॅनेजमेंट मला वाटलं की मिक्सरचं आपण जर नाही झालं हँड मिक्सरमध्ये जर नाही झालं ते तुपाची लोणी, तर मिक्सरमध्ये खेळत बसावं लागेल. थोडं 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 खूप वेळ फिरवायला लागतं. 4 मिनिटाच्या वर तरी ते फिरवत बसायला लागतं. त्याच्यात खूप वेळ जातो. म्हणून मी सहज म्हणून ते करून बघितलं आणि लकीली ते छान झालं. फक्त थोडं काम वाढलं माझं, पण त्या कामातही माझे किती सगळे कामं झाले. म्हणजे एक टाईम मॅनेजमेंटचा इथे प्रश्न आला की एकीकडे तूप लावलं, दुसरीकडे जी गाळणी होती ती जाळायला घेतली. तूप झाल्यानंतर मी वाती पण भिजवल्या. निधीला ते बनवूनही दिलं याचं बेरीचं. दिवाबत्ती पण झालेली आहे माझी देवाजवळची. तर हे आजच्या व्हिडिओचं मेन हे नव्हतं ॲक्च्युली. खरं तर ते टिप्स वगैरे तुम्हाला दाखवायच्या होत्या आणि हँड मिक्सरमध्ये लोणी मी पहिल्यांदा बनवते आहे, तर होतं की नाही हे पण मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. आणि आता मला आठवलं की अरे मी रोज 1 तास वॉकला जाते 6 ते 7, पण एका तासात माझी एवढी सगळी कामं झाली. खरंच आपण खूप मल्टी टॅलेंटेड असतो गृहिणी. प्रत्येक स्त्री मल्टी टॅलेंटेड असते, ती वर्किंग वुमन असो अदरवाईज ती हाऊसवाईफ असो. तर हेच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे की टाईम मॅनेजमेंट करायचं आणि घरातले सगळे कामं आपण अगदी व्यवस्थितरित्या चुटकी में पूर्ण करू शकतो असं मला वाटतं आणि असंच तुम्हालाही वाटलं पाहिजे. तर बस आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आहे, कारण आता दिवाबत्ती वगैरे झाली. आता मला लागायचं आहे स्वयंपाकाला. तर 2-3 पदार्थ बनवायचे आहेत, खिचडी, काही फिश करी आणि भाकरी बनवायची आहे. तर बस आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि महत्त्वपूर्ण वाटत असेल. जर आवडला असेल आणि महत्त्वपूर्ण वाटत असेल तर इतर मैत्रिणींबरोबर पण शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.